कार्पण्य दोषो पहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यच्छो शा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शादी माम त्वां प्रपन्नम। कार्पण्य म्हणजे दुर्बलता, दैन्य, दोष म्हणजे कमकुवतपणा, उपहत म्हणजे ग्रस्त झालेला, स्वभावा म्हणजे विशेषतः स्वाभाविक वृत्ती, पृच्छामी म्हणजे मी विचारित आहे, त्वा म्हणजे तुम्हाला, धर्म म्हणजे धर्म, संमूढ म्हणजे गोंधळून मोहग्रस्त, चेता म्हणजे अंतकरणात, यत म्हणजे काय, श्रेय म्हणजे सर्वतोपरी कल्याणकारक श्रेयस्कर, शात म्हणजे असेल, निश्चित म्हणजे निश्चितपणे, ब्रूही म्हणजे सांगा, तत् म्हणजे ते, मे म्हणजे मला, शिष्य म्हणजे शिष्य, ते म्हणजे तुमचा, अहम म्हणजे मी, शादी म्हणजे उपदेश करा, माम म्हणजे मला, त्वा म्हणजे तुम्हाला, प्रपन्न म्हणजे शरणागत। माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा।